आपल्या संस्कृतीचा वारसा जपावा आणि आपल्याला तो जेवढा समजला तो पुढच्या पिढीला द्यावा या उद्देशाने दीदीने साकारलेला हा गणेशा. दीदी, तुझं कौतुक करावं तेवढं कमी. यावेळी तू गणपती देखाव्यात एकदंताची पौराणिक कथा हुबेहूब दाखवली आहेस. गणेशाच्या अनेक नावांपैकी एक नाव एकदंत, आणि हे नाव कसं बरं पडलं हे जाणून घेता येईल तू साकारलेल्या महर्षी व्यास आणि गणेशाच्या या कथेतून. कौरव पांडवातील युद्ध संपल्यानंतर या युद्धाचे वर्णन करणारे महाभारतासारखे महाकाव्य लिहिण्याचे काम महर्षी व्यासांकडे सोपवण्यात आले. महर्षी व्यास महादेव पार्वतीकडे गेले आणि हे काव्य लिहिण्यासाठी योग्य व्यक्तीची विचारणा करू लागले. हे काम साक्षात विद्यादाता असलेल्या गणेशाशिवाय कुणालाच योग्य रीतीने करता येणार नाही, म्हणून त्यांनी गणेशाला विनंती केली. पण गणेशाने एक अट घातली की ते लिहिताना अजिबात थांबणार नाही. गणेशाची ही अट ऐकून महर्षींनी गणेशाला एक उलट अट घातली. ती अशी की त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक ओळीचा अर्थ न अर्थ समजल्याशिवाय गणेश लिहू नयेत. महर्षी व्यास आणि गणेश या दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि महाकाव्य लिहिण्यास सुरुवात केली. महर्षी व्यास बोलत राहिले आणि गणेशही लिहित राहिले. पण काही काळाने गणेशाच्या हातातील मोरपंखी लेखणी तुटली. पण थांबायचं नाही या अटीची पूर्तता करण्यासाठी बुद्धिमान गणेशाने एका क्षणाचाही विलंब न करता लगेच आपला एक दात तोडला आणि त्या दाताने महाभारत हे महाकाव्य लिहून पूर्ण केले. गणेशाची बुद्धिमत्ता, समयसूचकता आणि समर्पण पाहून महर्षी व्यास प्रसन्न झाले आणि त्यांनी गणेशाला एकदंत हे नाव दिले आणि तेव्हापासून गणेशाला एकदंत हे नाव पडले. गणेशाच्या प्रत्येक मूर्तीत दिसणारा हा तुटलेला दात या गोष्टीचे प्रमाण आहे की श्री गणेश लहानात लहान किंवा मोठ्यात मोठं संकट आपल्या बुद्धीने सहज दूर करतात. थँक्यू दिदू, तू ही थीम चूज केलीस. त्यामुळे लहानपणी ऐकलेली ही कहाणी पुन्हा नव्याने ऐकण्याचं व सांगण्याचं सोपे लागलं. खरं तर पाहिजे ते सहज रेडीमेड मिळण्याच्या जमान्यात तू भक्तिभावाने प्रत्येक गोष्ट स्वतः एवढी परफेक्ट बनवली आहेस की यापेक्षा भारी अजून काय ते. थँक्यू.